हेलो. हॅलो. हाय. बेटा हाय बोल मॅडमला. Hi, व्हॉट इज युअर नेम? my name is Abhirasha Ankur Ambavadikar. नाइस. हाऊ ओल्ड आर यू? I am 7 years old. व्हेरी गुड. अँड यू आर हर मदर? हो मदर. नाइस. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज विद्या अंकुर अंबावडेकर अँड आय एम 30 years old. ओके. अँड व्हॉट डू यू डू? आय एम पेरेंट. हाऊस 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 पेरेंट हाऊस काय काय होतं काय यार वहिनी, आत्ता आपण एवढी प्रॅक्टिस केलेली ना. काय गाई? बघ ना. पुन्हा विसरले बघ मी. काय बोलायचं होतं? तुला बोलायचं आहे की आय एम अ फुल टाइम पेरेंट अँड अ होम मेकर. दोनच शब्द आहेत. आय एम फुल टाईम होम पेरेंट. एवढं मोठं वाक्य कशाला? हाऊसवाईफ आहे असं थेट नाही सांगू शकत. अजिबात नाही. इम्प्रेशन पाडायचं आहे ना तुला. हे बघ, एक लक्षात घे की हे जे इंटरव्ह्यूज असतात ना, ते मुलांपेक्षा जास्त पेरेंट्सचे असतात. त्यामुळे तुझ्या फ्लुएन्सीवरती तिचं ॲडमिशन डिपेंड करतं. त्यामुळे प्लीज नीट बोल. आपण खूप प्रॅक्टिस केली आहे. हे घे, तुझा फॉर्म आला वाटतं. चिव बाळा जा दार उघड पटकन. हे बघ, फुल टाईम पेरेंट होम मेकर, फुल टाईम पेरेंट होम मेकर, एवढं लक्षात ठेव. Papa, हो रे माझ्या बच्चा, चॉकलेट खाणार. thank you. दादा, आणलास ना फॉर्म? हो. अभिनंदन. हा. चला येते मी. हो. मिळाला फॉर्म? अगं हो, पाणी वगैरे काही विचारणार आहेस की नाही? सॉरी सॉरी आणते. हे घे. हा. दाखव ना फॉर्म. अगं हो हो. विद्या, हां हे काय? घे. विद्या, विद्या काय चाललंय तुझं? विद्या, अगं चिऊ झोपली, उठेल ती. अगं तू आता शांत होणार आहेस का? विद्या, विद्या, विद्या.
इतकं रागवायला काय झालंय? हे बघ, मी तुझा राग समजू शकतो. अगं पण अजून काहीच फायनलाइज झालेलं नाहीये. काहीच कल्पना न देता सरळ फॉर्म घेऊन आलायस. अजून काय फायनल करायचंय तुला? आजवर आपल्या दोघांच्या सहमतीशिवाय आपण काही फायनल केलंय का? अगं मला काय म्हणायचं ते ऐकून तरी घे. नाही अंकुर, प्लीज. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. तुला पटतंय तसं तू कर. मला जे पटतंय आणि मी जे करू पाहतोय ती फक्त माझी एकट्याची जबाबदारी नाहीये. मी किती उत्साही होते माहितीये. आपली अभिलाषा कॉन्व्हेंट शाळेत जाणार. लहानपणापासूनच फाडफाड इंग्लिश बोलणार आणि तिची इंग्लिश ऐकून आपली कॉलर टाईट. खरंच विद्या, तिला व्यवस्थित मराठीत बोलता आलं तर तुला तिचा अभिमान नाही वाटणार? का नाही वाटणार? पण भविष्यात इंग्लिश शिवाय ती या कॉर्पोरेट जगाशी कसं जुळून घेईल? तिला सुद्धा जर हे जड गेलं ना अंकुर, तर त्याचं दुःख जास्त वाटेल मला. अगं पण तुला असं का वाटतं की ती स्ट्रगल करेल? कारण मी स्ट्रगल केलाय अंकुर, आजही करतेय. मगाशी इंटरव्ह्यूची तालीम करतानाची वाक्य गेले 2 दिवस मी रट्टा मारत होते, तरीही त्यातलं एक वाक्य चुकलेच. तुला तर माहितीये, माझं 10वी पर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमातून झालंय. मी जेव्हा कॉलेजमध्ये गेले ना, तेव्हा इंग्लिशने मला खूप त्रास दिलाय. असं नाहीये की मी माझी इंग्लिश सुधारण्याचा प्रयत्न नाही केला, पण माझ्या प्रत्येक प्रयत्नाचा माझ्या मित्रमैत्रिणींनी नेहमी हसू केलं. अरे, प्रेझेंटेशनला इंट्रोडक्शन मध्ये चुकायचे. परीक्षेत लिहायला न जमल्यामुळे नेहमी मार्क कमी. त्याचा परिणाम काय झाला? मी माझं शिक्षण 12वी नंतर सोडलं. तेव्हा वाटलं आता तरी ही भाषा माझा पिच्छा सोडेल. पण जॉब इंटरव्ह्यू मध्ये पुन्हा इंग्लिशने आयुष्यात प्रवेश घेतला. अनेक इंटरव्ह्यू दिल्यानंतर सुदैवाने एक जॉब मिळाला होता. तिथेही माझं कधी कोणाशी पटलं नाही, कारण इंग्लिश. दर दिवशी मॅनेजर माझ्या कामातल्या चुका बघून मला ओरडायचा. आणि गंमत म्हणजे तो काय बोलायचा हेही मला कळायचं नाही, कारण इंग्लिश. आपल्या अभिलाषाला या त्रासाला सामोरं नाही जाऊ द्यायचं मला, म्हणून इंग्लिश. हे बघ विद्या, मी तुझी काळजी समजू शकतो. अंकुर, तू नाही समजू शकत, कारण तुझं शिक्षण इंग्लिश माध्यमातून झालंय. इंग्लिश तुझ्यासाठी कधीच अडथळा नव्हती. असं अजिबात नाही आहे विद्या. मी जरी इंग्लिश मीडियममधून शिकलो असलो तरी ज्युनियर कॉलेजच्या सुरुवातीला मलाही प्रॉब्लेम आला होता. अगं, माझी शाळा जरी इंग्लिश मीडियम असली तरी एकमेकांशी बोलण्याची मीडियम ही हिंदी होती. मग जेव्हा मला 11वीला झेवियर्सला ॲडमिशन मिळालं तेव्हा तर तिथलं इंग्लिश वातावरण माझ्यासाठी खूप ॲडव्हान्स होतं. हां, नक्कीच तुला जितका त्रास झाला तितका झाला नसेल मला. पण अगं, मी तरी इंग्लिश मीडियममध्ये शिकून कोणता मोठा तीर मारलाय. शेवटी मलाही कॉम्प्लेक्स आला आणि नेक्स्ट इयर मी कॉलेज चेंज केलं. सो असं काही नाही आहे की मुलं इंग्लिश मीडियममधून शिकली तर त्यांना फ्लुएंट इंग्लिश येतच. अरे अंकुर, आपल्या वेळी शाळांचा दर्जा वेगळा होता. आत्ताच्या इंग्लिश मीडियम शाळांचा दर्जा खूप वाढला आहे. हा, आणि आपल्या सोसायटीत कोणाचीच मुलं मराठी शाळेत जात नाहीत. एक्झॅक्टली विद्या, विचार कर, जर आपण आपल्या अभिलाषाला मराठी शाळेत टाकलं तर कदाचित आपल्याला पाहून इतर पेरेंट्सही तसंच करतील. आजच्या काळात तुझ्याशिवाय हा असा विचार कोणाच्याच डोक्यात येणार नाही. का? असं का बोलतेस? कारण सर्वांना माहिती आहे की इंग्लिश ही आजच्या काळाची गरज आहे. हो, पण मराठी शाळेला सध्या आपली जास्त गरज आहे. काय? रील्स पाहून आलायस का? की कोणती मुलाखत पाहिली आहेस? अरे हां,
मागच्या आठवड्यात जो सिनेमा पाहिला होता त्याचं भूत अजूनही तुझ्या डोक्यातून गेलेलं दिसत नाहीये. नाही, म्हणजे भाषेचं राजकारण काय चालू आहे त्याची कल्पना आहे मला, पण त्याचा आणि आपल्या अभिलाषाचा काही एक संबंध नाही. 100% संबंध आहे. विद्या, तुला असं नाही वाटत की ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीच्या नादात आपण आपली मराठी भाषा, मराठी शाळांना कमी प्रेफरन्स द्यायला लागलो आहे? नाही, मला नाही असं वाटत. अगं पण 1 मिनिट, नक्की काय झालंय? चिऊच्या ॲडमिशन बद्दल आपलं बोलणं झालं होतं ना, त्यावेळी तर तू तयार होतास. मग आता असं अचानक का बोलतोयस? आय एम सॉरी विद्या. सॉरी? सॉरी कशाला? त्या कॉन्व्हेंट शाळेचा ॲडमिशन फॉर्म मी 2 दिवसांपूर्वीच आणला होता, पण मी ते तुला सांगितलं नव्हतं. का? 2 दिवसांपूर्वी जेव्हा मी ॲडमिशन फॉर्मसाठी लाईनमध्ये उभा होतो ना, तेव्हा माझी एका माणसाशी भेट झाली. तोही फॉर्म मिळवण्यासाठीच आला होता. लाईन बरीच लांब होती, त्यामुळे खूप वेळ आम्ही एकत्र होतो. त्यामुळे आमच्यात बोलणं झालं. बोलता बोलता तो माणूस मला म्हणाला की मी एका मराठी शाळेवर टीचर आहे. मला क्युरिओसिटी वाटली. स्वतः मराठी शाळेचा टीचर असून एका कॉन्व्हेंट शाळेत ॲडमिशन फॉर्मसाठी लाईनमध्ये उभा. म्हणून मी त्याला विचारलं, असं का? तर तेव्हा तो मला म्हणाला, नाईलाज. म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला? नाईलाज आहे हो आमचाही. गेल्या काही दशकांमध्ये मराठी शाळांची स्थिती खूपच बिकट झाली आहे. म्हणजे बघा, काही शाळा बंद होऊन गेल्यात, तर काही शाळांना हवी असलेली संसाधनही मिळत नाही. असं का वाटतं तुम्हाला? बघा ना, इंग्रजी माध्यम शाळांचा प्रभाव वाढल्यामुळे मराठीचा दर्जा आणि मराठी शाळांची व्हॅल्यूज कमी झाली आहे. असं काय नाही हो. असं काही नाहीये. अहो, आजकाल पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवायला प्राधान्य देतात, आणि हे सगळं असं झाल्यामुळे मराठी शाळांमधली विद्यार्थी संख्या कमी झाली आहे. आम्हालाही आमच्या मुलांची काळजी वाटते हो. पण वर्गामध्ये विद्यार्थीच नसतील तर मुलं शालेय जीवनाचा आनंद कसा घेतील? त्यांची योग्य वाढ कशी होईल? म्हणून नाईलाजाने मनावर दगड ठेवून आम्हालाही आमच्या मुलांचं ऍडमिशन अशा कॉन्व्हेंट शाळेमध्ये घ्यावं लागतं. असू दे, द्या. हो, नको, राहू हो, दे. असू दे, असू दे. पण एक सांगू का, मराठी शाळा म्हणजे शालेय शिक्षणाचं रूप नाही, आणि तिचं अस्तित्व फक्त भाषेपुरतं मर्यादित नाही. मराठी शाळेचं अस्तित्व म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेचं आणि मराठी माणसाची ओळख सांगणारं एक महत्वाचं साधन आहे. मराठी शाळा आपल्या महाराष्ट्राचा कणा आहे. विद्या, दरवर्षी दिवाळी पहाट, पाडव्याच्या शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने मराठी माणूस, मराठी यूथ सामील होतो. जेव्हा हेच हजारो लोक मराठी शाळांसाठी, माय मराठीच्या अस्तित्वासाठी जेव्हा एकत्र येतील ना, तेव्हा आपल्या महाराष्ट्राचं भविष्य खूप वेगळं असेल. सण साजरे करून आपण आपली संस्कृती जपतोच आहोत, पण आपली भाषा ही आपल्या संस्कृतीची खरी वाहक आहे. भाषा जपली तरच आपली संस्कृती जपली जाते. अंकुर, मला वाटतं तू खूप इमोशनली विचार करतोयस. हो, कारण प्रॅक्टिकलिटीच्या नादात आपण आपला इतिहास विसरतोय. मराठी ही फक्त आपली मातृभाषा नाही, तर आपला अभिमान आहे, आणि तिला टिकवण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन मराठी मीडियम शाळांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मी काय बोलू मला काहीच कळत नाहीये. तुझं म्हणणं मला पटतंय अंकुर, पण हे बघ, तू जो मगाशी मुद्दा मांडलास ना, तोही मला पटतोय.
पण अगं समाजात परिवर्तन घडवायचं असेल ना तर त्याची सुरुवात प्रथम आपल्या घरापासून झाली पाहिजे. मी दोन्ही फॉर्म टेबलवर ठेवले. वेळ घे आणि नीट विचार कर. अगं आपल्या संसारातले सगळे निर्णय आपण म्युच्युअली घेतले. अभिलाषाच्या शिक्षणाचा निर्णय सुद्धा आपण असाच घेऊ. मला जे बोलायचं होतं ते मी बोललोय. आता तू जो निर्णय घेशील ना तो मला मान्य असेल. गुड नाईट. काय झालं? शेवट आवडला नाही का? अहो पण न आवडायला कारण तरी काय आहे? सध्या याच विषयावर एक सिनेमा सुद्धा आलाय. तुमच्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींसोबत जाऊन तुम्ही तो पाहिलात देखील. थिएटरमध्ये बसून डोळे पुसले, टाळ्या वाजवल्या. पण त्याच्यापुढे काय? उद्या जेव्हा तुमची स्वतःची मुलं शाळेत जाण्याच्या वयाची होतील तेव्हा तुम्ही सुद्धा असंच करणार ना? मराठी माध्यमांच्या शाळेकडे पाठ करून एखाद्या कॉन्व्हेंट किंवा इंटरनॅशनल इंग्लिश शाळेमध्ये आपल्या मुलाचं ॲडमिशन करून मोकळे व्हाल. पण असं कधीपर्यंत चालणार? अहो गेल्या वर्षभरातच तब्बल 18,000 जिल्हा परिषद मराठी शाळा बंद होतील अशी माहिती देण्यात आली होती. नाही, इंग्रजी शिका, नक्कीच शिका, पण इंग्रज होऊ नका. आणि लक्षात ठेवा, इंग्रजीच्या हव्यासापोटी स्वतःच्या आईला, आपल्या मायबोली मराठीला उंबरट्या बाहेर काढणं हा करंटेपणा आहे, करंटेपणा. नुसता सिनेमा बघून चालणार नाही, तर त्यात मांडलेला विषय आत्मसात करून आपली भाषा आणि आपली मराठी शाळा टिकवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा, पण तो शेजाऱ्यांच्या घरात नाही. आता महाराज जन्माला यावेत ते आपल्याच घरात. कळलं का? जय हिंद, जय महाराष्ट्र.